महाराष्ट्रामध्ये अनेक घटना अशा घडत आहेत. बदलापूर सारखी घटना, सांगली, सातारा आणि आत्ताच एक न्यूज आली की रत्नागिरीमध्ये पण काहीतरी असं विपरीत घडलं. या अत्याचाराचा शाहीर या नात्यानं आणि तुम्हा सगळ्या मंडळींच्या साक्षीनं आम्ही अत्याचार आणि बलात्कार या विषयाचा जाहीर निषेध करतो. सूर्यापासून तेज आणि कलाकारांपासून स्टेज कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलणे म्हणजे मी 2018ला कार्यक्रम करताना थांबलो. कार्यक्रम करत असताना या लोककलेमधल्या जबरदस्त अशी अश्लीलता, शाहीर वर्गाला कुठल्याही पद्धतीचा मान नाही, सन्मान नाही. घरंदाज आणि इज्जतमान शाहीर या तुमच्या आमच्या खटलवण्यामुळे हे शाहीर सगळे घरी थांबले. कारण कोणीही येतो, कशीही बारी करून जातो, कशीही गाणी म्हणून जातो आणि खऱ्या अर्थानं ही लोककला टिकवण्याचं काम जे जुने जाणते शाहीर वर्ग म्हणजे जाणकार वर्ग जो आहे, जाणकार शाहीर आहे, ते या कलेपासून आपोआप बाजूला झाले. त्यातला एक मी. असं असताना अनेक कार्यक्रम पाहिले आणि आता जे दिग्गज मंडळी ह्या शाहीर ह्या लोककलेमध्ये आहे, गुरुवर्य आहे, त्यांनी मला खूप फोन करून विनंती केली की विजयजी, आपण हा शक्तिपुराचा कार्यक्रम, रंगबाजी आणि चांगलं काहीतरी देण्याच्या प्रयत्नातून तुम्ही खूप काही मेहनत या लोककलेसाठी घेतलेली आहे, तर तुम्ही पुन्हा ह्या स्टेजवर 1-2 तरी 12 वर्षातून करा. मग ते तुरेवाले शाहीर असतील, शक्तीवाले शाहीर असतील, माझे हितचिंतक असतील, गुरुजन असतील आणि तुमच्यासारखी सगळी ह्या लोककलेवर प्रेम करणारी मंडळी असेल, त्यांनी मला सांगितलं की ह्यावर तुम्ही 1-2 कार्यक्रम तरी करा, पण शक्तीपुरात तुम्ही असावं असं आम्हाला वाटलं. आणि सगळ्यांच्या विनंतीत मान देऊन मी या ठिकाणी शाहीर म्हणून पुन्हा 2024 साली आपणा सर्वांच्या दर्शनासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी आणि ह्या लोककलेची सेवा करण्यासाठी पुन्हा स्टेजवर उपस्थित आहे. शाहीर लोककला, नाच, नमन, भारूड, तमाशा हे सादर करत असताना जी ही लोककला जपणं किती कठीण आहे ते कलाकारांनाच कळतं. म्हणून मी आज स्टेजवर सांगतो, जाहीर सांगतो की कुठल्याही शाहिराला अपशब्द न बोलता शक्ती तुला करेल. कितीही समोरचा माणूस शिव्या देऊन दिल्या तरी आपण शांत पद्धतीने बारी करायची. चांगला आपला जो बाज आहे शक्तिपुराचा, ज्या पूर्वजांनी आपला शक्तिपुरा जपलाय, नमन कला जपले, भारूड जपले, कीर्तन जपले, भजन जपले, ह्या जपण्याचा प्रामाणिकपणे मी ह्या रंगमंचावर सांगतो मी प्रयत्न करेन. मग शक्तिपुराची बारी कशी होणार, तर त्याला अनेक बाजू आहेत. अनेक बाजू अशा आहेत की शाहीर या शब्दाचाच अर्थ असा आहे, म्हणजे शास्त्रातला गुण जो अनेक लोकांना स्टेजवरून मार्गदर्शन करतो, त्यालाच शाहीर म्हणून शास्त्रात मान सन्मान देतात. आपण बोलल्यानं आया बहिणींची माना खाली जातील असंही एकही वाक्य न बोलता शक्तिपुराचा सामना करण्यासाठी शाहीर विजय गुळेकर आज स्टेजवर उभा आहे. दुर्दैव असं माझं आज आहे की एवढा मोठा साज लावलाय आणि नेमकी लाईट नाही आहे. खरोखरच तुमचा पै वसूल झाला असता. असं शक्तिपुरा या ठिकाणी रंगबाजी काय असते हे दाखवण्यासाठीच मी जवळचा कार्यक्रम ह्या ठिकाणी अष्टमीचा घेतला आणि हे सगळं जमा केल्याच्या नंतर याचा खर्च काय आहे, हे कसं जपणार, यासाठी हा प्रयत्न मी करतोय की खर्च बाजूला राहू दे, पण अश्लीलता ह्या लोककलेतून बाजूला करण्यासाठीच मी पुन्हा ह्या स्टेजवर आलेलो आहे.
आणि तुरेवाले मंडळींना जे काय बोलायचंय, जे कशा पद्धतीने तुरेवाले मंडळींना इज्जत द्यायची, या सगळ्या गोष्टी मी या स्टेजवर करून दाखवण्यासाठीच उभा आहे. मंडळी, तुरेवाली मंडळी, तुम्हाला सुद्धा माझ्याकडून माझ्यापेक्षा चांगला कार्यक्रम व्हावा अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी मुंबईमध्ये मराठी माणूस ताटमानेनं उभा आहे, ते आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी वंदन करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व रक्षित मायबाप जन हो, तुम्हाला वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी गोड म्हणून घ्यायचं.
या ठिकाणी धन्यवाद. साऊंडमध्ये मंडळी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरा पेट्रोल आणि या सगळ्या गोष्टीचं जरा व्यवस्था करा. या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा भगवंताचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं हे मंडळ 64 वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं करत आहे. श्रीकृष्णाचा जन्म, ह्या जन्माला 5252 वर्ष झाली तरी सुद्धा आपण जन्माष्टमी साजरी करतोय. जन्माची तारीख होती 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व. जन्म महिना होता श्रावण, दिवस अष्टमी, नक्षत्र रोहिणी, वार बुधवार आणि रात्री 12 वाजता भगवंताचा जन्म झालेला आहे. आणि भगवंताचं आयुष्य या भूमीवर राक्षसांचा संहार करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंतांना या ठिकाणी जन्म घेतला. आणि 125 वर्ष 8 महिने 27 दिवस भगवंताने ह्या भूतलावर आपलं कार्य केलं आणि देवत्व प्राप्त कर्मातून होतं तसं भगवंतानं आपल्याला आपलं कार्य दाखवलं. आणि अशा भगवंताचा आज या ठिकाणी जन्म आहे. शक्तीवाले तोरेवाले आम्ही मग गवळणीतून काय बोलतो याचं भान नसतं, परंतु असा या भगवंताचा जन्म आहे. ह्या जन्माष्टमीच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी पुढे ढोलकीचा मुकडा होतोय आणि मी मुलांकडे वळतो. ऐका.